संस्कृत सुभाषित ज्ञानगंगा. काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. काकः कृष्णः पिकः कृष्णः. काक म्हणजे कावळा, पिक म्हणजे कोकीळ. कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा. कावळाही काळा, कोकिळही काळाच. को भेदः पिककाकयोः दोघांमध्ये नेमका फरक तो काय? कोकीळ काळा, कावळा पण काळा. तर कावळा आणि कोकीळ यात नेमका फरक तो काय? उत्तर आहे वसंत समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. वसंत समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. वसंत ऋतू प्राप्त होताच म्हणजेच वसंत ऋतू येताच कावळा आणि कोकिळ यातला फरक स्पष्ट होतो. कोकिळ सुमधुर स्वरात कुहू कुहू गाऊ लागतो, तर कावळा कर्कश आवाजात नेहमीप्रमाणे काव काव असाच ओरडतो. वरकरणी दोन समान दिसणाऱ्या व्यक्तींमधला फरक योग्य वेळ येताच स्पष्ट होतो. व्यक्तींमधील सुप्त गुण योग्य त्या वेळी आपल्या निदर्शनास येतात. काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः.